राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आपण एक अशोक लिलँडचा टिप्पर आणलेला आहे, जो की आहे अशोक लिलँड 1215 टीई इकोमेश स्टार. हा टिप्पर येऊन जाते मित्रांनो, जे की 6 ब्रास म्हणा, म्हणजे सॉरी 2 ब्रासच्या गाडीच्या हिशोबाने जर बघायला गेलो आपण मित्रांनो, सगळ्यात जास्त विकणारी गाडी हीच आहे मित्रांनो. अशोक लिलँड कडून येणार तशा मित्रांनो 3 गाड्या आता, पण सगळ्यात जास्त विकणार जाणार आहेत 10-15 आणि 14-15 12-15 येऊन जाते मित्रांनो. बाकी 14-15 पण येऊन जाते मित्रांनो. आणि ही जी गाडी वगैरे आहे ही आपल्याला म्हणजेच की 13,000 इथं GW आहे. आणि जीचं इंजन वगैरे आहे ते आपल्याला 150 BHP संग काढून देते मित्रांनो. 450 न्यूटन टॉर्क वगैरे. तर हे याचं 12-15चं लॉंग फॉर्म आहे मित्रांनो. बाकी इक्विपमेंट टायर आपल्या गाडीवर येऊन जाईल ही. त्यानंतर मित्रांनो, आपण जर बोलायला गेलो गाडीच्या फीचर्स वगैरे बद्दल, तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण याचे इंजिन वगैरे बद्दल स्टार्टिंग करूया. त्या अगोदर एकदा चाबी वगैरे बघा गाडीची. तर या प्रकारे आपल्याला चाबी करून जाते. हे तसं डिझेलची की वगैरे दिली मित्रांनो. ही बघू शकता, ही डिझेलची की वगैरे आहे. बाकी आपल्या खाली जे दिलेली ही म्हणजे ती आपली इग्निशन की वगैरे आपल्या गाडीची. बाकी युरिया की आपल्या गाडीमध्ये सध्या मित्रांनो, ती तुम्हाला दाखवतो मी काही वेळातच. हे बघू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचं आपण जर बघायला गेलो इंजिन वगैरे बद्दल, तर याच्यामध्ये कंपनी S6 आपल्याला आयजन 6 टेक्नॉलॉजीवाले इंजिन वगैरे देते मित्रांनो, जी की गाडीवर आपली BX6 वगैरे आहे त्यामुळे मित्रांनो. आणि मित्रांनो, याचे जे इंजिन सीसी वगैरे आहे ना, ते आपल्याला येऊन जाते 3839 सीसी मध्ये याचं इंजिन आहे मित्रांनो, जे की आपले 4 सिलेंडर आहे मित्रांनो. आणि याची जी BHP वगैरे असते, म्हणजे याचं इंजिन टोटल BHP किती काढते, तर ते आपल्या 150 BHP आहे. आणि टॉर्क वगैरे मित्रांनो 450 न्यूटन काढून देते मित्रांनो ट्रक वगैरे आपल्याला. बाकी याचं टर्निंग रेडियस वगैरे आपल्याला 10,600 mm मध्ये आहे. आणि याचं जे डिझेल टाकी आहे मित्रांनो, ते आपल्याला 103 लिटर मध्ये देते कंपनी. याचं जे व्हीलबेस वगैरे असते, म्हणजेच की आपला समोरचा टायर ते मागच्या टायरचा डिस्टन्स वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला येऊन जाते 2850 mm मध्ये मित्रांनो. बाकी मित्रांनो, ही जी गाडी वगैरे आहे ही आपल्याला गाडी येऊन जाते 6 क्युबिक मध्ये मित्रांनो, म्हणजेच की 6 क्युबिकची गाडी आहे. आणि तुम्ही जर 10-15 बघायला गेले मित्रांनो, तर ती तुम्हाला गाडी येऊन जाते 5.5 किंवा 5 क्युबिकची गाडी येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 1 किंवा 1.5 ब्रासची गाडी येऊन जाते आणि आपल्या 2 ब्रासची गाडी येऊन जाते मित्रांनो. आणि हिच्या टक्करमध्ये आपल्याला टाटाची 712 पण आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बाकी इथं जे गरफेट वगैरे मित्रांनो, ते आपल्याला 6,900 kg मध्ये आहे. इथं ग्राउंड केस वगैरे आपल्याला 215 mm मध्ये आहे मित्रांनो. आणि आपल्या गाडीची जी पेलोड कॅपॅसिटी वगैरे आहे ती आपल्याला 5,000 kg दिलेली कंपनीनं. आणि GW तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा 12,900 kg मध्ये आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये क्लच वगैरे दिलेला आहे कंपनीनं, ते आपल्या 330 mm चा आहे मित्रांनो, जे की सिंगल प्लेट ड्राय प्लेट आपल्याला मिळून जाते मित्रांनो, ड्राय टाईप सॉरी. तर आता आपण बोलायचं जर समोर फीचर्स वगैरे बद्दल मित्रांनो, तर सगळ्यात समोर आपल्या इथं अशोक लेलँडचं लोगो वगैरे येऊन जाते. आणि आपण खाली जिथं बघा गेलो तर आपल्याला येऊन जाते एक अशोक लेलँडचं लोगो वगैरे आपल्या इथे येऊन जाते. बाकी इथं साईन वगैरे प्रॉपर येऊन जाते अशोक लेलँडची. बाकी तुम्हाला ऑइल वगैरे चेकआउट करायचं असेल, तुम्हाला इथं बटन वगैरे दिलेलं आहे, याद्वारे तुम्ही म्हणजे असं ऑइल वगैरे चेकआउट करू शकता याच्यावालं. बाकी सिंगल पीस बंपर आहे मित्रांनो याच्यामध्ये. सिंगल पीस म्हणजेच की बाबा कुठे जर बंपर तुमचं लागलं, तुम्हाला पूर्णचे बंपर वगैरे नाही, की पूर्ण चेंज तुम्हाला चेंज करावं लागेल. 3 पीस बंपर म्हणजेच की जिथं खराब झालं तिथून आपण बदलू शकतो. बाकी मित्रांनो, इथं आपल्या टोचीची जागा दिलेली आहे, इंजिन प्रोटेक्शन आपल्या खाली दिलेलं आहे. आणि 215 mm चा आपल्या ग्राउंड केस वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. बाकी रिफ्लेक्टर वगैरे आपले समोर सगळे येऊन जातील. 2 वायपर. आणि इथं आपल्याला नाही का म्हणजेच की गाडी अशी विंडशी साफ करायसाठी आपली इथं हुकर दिलेली आहे, तर याच्यावर उभं राहून तुम्ही आरामात साफ वगैरे करू शकता. ब्लाइंड स्पॉट मिरर आपल्या इथं पण दिलेला आहे. आणि ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला पण दिलेला आहे मित्रांनो. बाकी वरती पण आपल्याला लाईट वगैरे येऊन जातील. बाकी आपण जर बघा लाईट वगैरेसाठी खाली, तर आपल्याला इथं जे हॅलोजनमध्ये इथून जाते आपल्याला इंडिकेटर्स वगैरे. आणि या बाजूला येऊन जातील आपल्याला एक हेडलाईट वगैरे आपल्याला येऊन जातील मित्रांनो नॉर्मल. बाकी ते पण आपल्या हॅलोजनमध्ये येऊन जातात मित्रांनो. खाली इफेक्टर वगैरे येऊन जाते आपल्याला. बाकी मित्रांनो, इथं आपल्याला येऊन जाते 12-15 टीची बॅजिंग करा मित्रांनो. 12-15 लाईनीत आपल्याला एची पण येऊन जाते, म्हणजेच की बॉक्स बॉडी चेचिस या टाईपचं मिळून जाते. आणि यामध्ये पण आपल्याला चेचिस वगैरे पण मिळून जाते मित्रांनो या लाईनीत आपल्याला. बाकी जे इकोमेश स्टार वगैरे आहे मित्रांनो, अशोक लेलँड त्याची बॅजी आपल्याला इथं देऊन जाते मित्रांनो. ही येऊन जाते आपली इकोमेश स्टारची बॅजिंग वगैरे मित्रांनो. आणि आपण जर बोलूया आपल्या ट्रकच्या टायर वगैरे बद्दल मित्रांनो, म्हणजेच की टायर साईज वगैरे बद्दल, तर कंपनी याच्यामध्ये टायर आपल्याला 8.25 आपल्याला 8.25 20चा टायर वगैरे देते मित्रांनो, जे की आपल्याला येऊन जाते नायलॉन, जे की आपल्याला जे कंपनीचा टायर वगैरे मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स आपल्या प्रॉपर इथे येऊन जातील. आता आपण जर आतल्या बाजूला आपण बघायला गेलो मित्रांनो, त्या अगोदर इथं विंडो कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. सीटचे कंट्रोल वगैरे बघायला गेलो मित्रांनो, आपल्या इथं दिले आहेत पूर्ण. बाकी येऊन जाते आपले युरिया की वगैरे मित्रांनो. बाकी आपल्या टालीवर दिली मित्रांनो, याची कंट्रोल आपल्या इथं दिली, याला वरी खाली कसं करायचं इथून आपण करू शकतो याला. तर चला एकदा चलूया गाडीमध्ये. तर तर या प्रकारे मित्रांनो, आपल्या गाडीचा जो मीटर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला डिजिटल मीटर फक्त आपले एवढंच दिलेले आहे, ज्यामध्ये आपल्या टोटल गाडीची किती चाललेली आहे, इथं आपल्याला मायलेज वगैरे. त्यानंतर मित्रांनो ट्रिप ए ट्रिप बी वगैरे, ॲड ब्लूची इन्फॉर्मेशन वगैरे ही आपल्याला येऊन जाते. बाकी डिझेलची टाकी वगैरे आहेत आपल्याला, म्हणजे डिझेल किती % याच्यात आपल्या इथं दिसून येईल मित्रांनो. स्पीड वगैरे याच्यामध्ये तशी आपल्या 80ची लिमिट आहे, पण याच्यावर 160 दाखवलेली एवढी जात नसेल मित्रांनो.
बाकी या प्रकारे आपलं मीटर वगैरे जाईल याच्यावालं. बाकी स्टेरिंग वगैरे बघसाल तर आपल्या फोर स्पोक आपल्या स्टेरिंग वगैरे जाते मित्रांनो. अशोक लेनचं लोगो सेंटरमध्ये. वायपर कंट्रोल वगैरे आपले या बाजूला दिलेत मित्रांनो. आणि या बाजूला जाते आपले जे हेडलाइट कंट्रोल वगैरे असतात ना ते आपल्याला जातील आणि इंडिकेटर्स कंट्रोल वगैरे पण मित्रांनो. बाकी गाडीमध्ये आपल्याला 2026चं मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपले एसी वगैरे आपल्याला जातील जे की समोर 4 एसी वेंट आहेत. इथं खाली याचे कंट्रोल वगैरे आपल्याला जातील मित्रांनो. तर आपण गाडी स्टार्ट केली त्यानंतर चालू वगैरे होऊन जातील. बाकी मित्रांनो आपल्या इथं पार्किंगचं बटन वगैरे दिलेलं आहे. ही डिसेंट कंट्रोल दिलेलं आहे. बाकी पीटीओ ऑप्शन दिलेलं आपल्याला एक. आणि इथे येऊन जाते आपले टेप वगैरे मित्रांनो. टेप म्हणजेच की गाडी येत नाही गाणी वगैरे वाजवण्यासाठी आपल्याला दिलेले. तुम्हाला बाहेरून बसवाच काम नाही तसं. बाकी ट्रान्समिशन बघायला गेलो आपण तर 6 स्पीड ट्रान्समिशन आहे गाडीमध्ये. एक आपल्या येऊन जाते रिव्हर्स गिअर वगैरे मित्रांनो. त्याच्यामध्ये रिव्हर्स सेन्सर वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्याला सीट बेल्ट लावण्यासाठी जागेवर दिली कंपनीने. बाकी दोघं जण आरामात तसे बसू शकतात आणि ड्रायव्हर म्हणजे की कॅबिनमध्ये तसे आपण तिघं आरामात बसू शकतो मित्रांनो. बाकी समोर धूप वगैरे येत असेल ऊन वगैरे असेल आपल्या इथं प्रोटेक्शन टाईप दिलेलं आपल्याला. तर यानं थोडी ऊन वगैरे येणार ते थोडं कंट्रोल वगैरे होऊ शकते मित्रांनो. फक्त साईडला जाऊ शकत नाही असं. तर या प्रकारे मित्रांनो आपले अशोक लेलँड 1215 टी टिप्परचा इंटिरियर वगैरे आपल्याला मिळून जाईल. बाकी या बाजूला आपल्याला इथं फर्स्ट एड किट वगैरे दिलेली आहे. हिचं इंटिरियर वगैरे मित्रांनो. चला आता आपण बघूया याचं जरा अजून फीचर्स वगैरे बद्दल. आता मित्रांनो आपण इंजिन वगैरे तर बघितलं. आता आपण बोलूया याच्या बॉडी वगैरे बद्दल. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलूया आपल्या गाडीचं जे सस्पेन्शन वगैरे असतं मित्रांनो. म्हणजे ड्रायव्हरला कसं झटके वगैरे जास्त लागावं नाही त्यानुसार चांगल्या प्रकारे बनवलं जाते कंपनीद्वारा. तर ही आपल्या इंजिन जाते सेमी इथे जे लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन आहे मित्रांनो. समोर आपल्याला पाठीमागे मग आपल्या पॅराबोल लिफ्ट टाईप आपल्या येऊन जाईल मित्रांनो. बाकीचे फिल्टर वगैरे आपली या बाजूला येऊन जाते आणि इथे येऊन जाते आपली 103 लिटरची डिझेल टाकी वगैरे मित्रांनो. बाकीचं जे मागची टाली वगैरे टाईप दिलेली आहे तुम्ही बघू शकता या प्रकार आहे. म्हणजे प्रॉपर आपल्या रेडियम वर पण येऊन जातील आणि सेंटरमध्ये आपल्याला अशोकची बॅचिंग वर पण दिलेली आहे. मागं आपले डबल टायर दिलेले आहेत मित्रांनो. जे की आपल्याला 825 R20 टायर वगैरे जातात मित्रांनो. जे की आहेत मित्रांनो हे जे की कंपनीचे टायर होऊन जातात गाडीमध्ये. त्यानंतर मित्रांनो आपण जर बघूया त्या पाठीमागून याचं जे लोगो आहे मित्रांनो ते आपल्याला या प्रकारे येऊन जाईल. इथं आपल्या सेंटरमध्ये अशोकचा लोगो येऊन जाते आणि इथं आपल्याला येऊन जाते 33 नंबर सध्या. तुम्ही जर रजिस्ट्रेशन झाली तुमचा मेन नंबर तर लागून जाते मित्रांनो. बाकी खाली आपल्याला हिंदूचा ग्रुपची बॅचिंग वगैरे असते ती आपल्याला प्रॉपर मिळून जाईल. खाली डिफरन्शिएशन वगैरे आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो याच्यावालं. आणि इथं जे लाईट वगैरे दिलेली कंपनी यामध्ये आपल्या एलईडी सगळं दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच की इंडिकेटर्स एलईडी ब्रेक लाईट आणि रिव्हर्स लाईट पण आपल्या एलईडी मध्ये आहे मित्रांनो. बाकी त्याचेच वगैरे आपण नाही थिकनेस वगैरे इथून आपण नाही चेकआउट करू शकता मित्रांनो किती थिकनेस वगैरे आहे. बाकी सिस्टम वगैरे दिली मित्रांनो. जर तुम्ही वरती केलं तर ऑटोमॅटिक नाही का मित्रांनो हे लॉक अनलॉक होऊन जाईल. माल सगळं खाली होऊन जाते. लॉक केलं मित्रांनो की ऑटोमॅटिक वगैरे लॉक होऊन जाते. म्हणजेच की एकटा ड्रायव्हर जरी असतात तरी गाडी कंट्रोल वगैरे होऊ शकते म्हणजे माल वगैरेच्या वेळेस मित्रांनो. बाकी फक्त आपल्या हजागी दिलेले आहेत. बाकी इथून जाते आपली बॅटरी वगैरे जी की आपल्या एक्झॅक्टची पूर्ण लंबीच्या लंबी. बाकी सेट मीटर वगैरे इथं दिलेला आहे. आणि या बाजूला आपल्या येऊन जाते मित्रांनो एक इथं कट ऑफ असते ना आपली बॅटरी होते आपल्या इथं दिलेलं आहे. बाकी याच्यात आपल्या युरा टँकवर आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. आणि याच्यानंतर आपण बाजूला बघायला स्टेवर दिला पण याच्यातनी आपण टालीमून जाऊ शकतो. बाकी मित्रांनो आपली जी गाडी वगैरे इथं जे क्युबिक वर असते ते आपल्याला म्हणजे 6 क्युबिक मीटरमध्ये आपल्या गाडीवर जाईल मित्रांनो. बाकी आपण इथं बघू शकता याचं टायर वगैरे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. बाकी तुम्ही नाही इथं पण असं याची इन्फॉर्मेशन वगैरे तशी बघू शकता मित्रांनो म्हणजे किती क्युबिक मीटरची गाडीवर आपल्याला येऊन जाते ही. आणि या बाजूला आपली इथं इकोम स्टार्टची बॅचिंग ही येऊन जाते मित्रांनो. बाकी आपल्या वरती स्टॉपर वगैरे दिलेले आहेत. स्टॉपरचा मित्रांनो यूज कसा असते आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो मित्रांनो. सपोज आता आपली गाडी भरलेली आहे आणि आपण हिला आता असं म्हणजे घाट टाईप आपण चढायलो व न करणार मग तेव्हा आपला टायरचा पंक्चर वगैरे झाला एखादा तर तेव्हा आपण स्टॉपर वगैरे लावलं गाडी आपली मागं वगैरे एकदम जात नाही मित्रांनो. आणि गोटे वगैरे कसं असते बघ गोट्यावरून गाडी मागे सरकू शकते पण या स्टॉपरमधून गाडी मागे सरकत नाही मित्रांनो. तर यासाठी नाही का आपल्याला टाटाच नाही म्हणजे अशोक लेलँड्स नाही तर टाटा महिंद्रा आणि आपली आयशर कंपनी याच्यामध्ये आपल्याला स्टॉपर वगैरे देते मित्रांनो. तर हा होता आपला आजचा रिव्ह्यू करा मराठीमध्ये. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण मला कमेंट करून सांगा. चला मित्रांनो भेटूया तुमच्याकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशीच मराठी रिव्ह्यू करा येणार आहेत मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.